बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीचा संताप अनावर झाला। मला असं वाटतं की मीच कुणाकुणाला मारून येऊ, मला वेदना सहन होईनात अशी संतप्त भावना देशमुख यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्ती महिलेची चौकशी करण्यात आली। आज या महिलेची 5 तास चौकशी करण्यात आली। सलग 2 दिवस या महिलेची चौकशी केली गेली आहे। बीडमधील हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडवरून राजकारण तापलेलं असताना सलग दुसऱ्यांदा मंत्री धनंजय मुंडेंनी सागर बंगल्यावर जात फडणवीसांची भेट घेतली। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भेटीगाठी झाल्यानं चर्चांना उधाण आलं। वाल्मिक कराडवरून 2 आकांमध्ये वाद निर्माण झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। फरार वाल्मिक कराड सापडणार कधी असा सवालही त्यांनी उपस्थित केला। संतोष देशमुख हत्येमागचा सूत्रधार वाल्मिक कराडवर आतापर्यंत मोक्का अंतर्गत कारवाई का केली नाही असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय। तर सभागृहात आश्वासन देऊनही कराड अजून मोकाट कसा असा सवालही आव्हाडांनी केलाय। बीड हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिलेत। मात्र विरोधक या प्रकरणी केवळ राजकारण करतायत असा आरोप गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलाय। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानं वेगळाच वाद सुरू झाला होता। प्राजक्ता माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता। मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्यानं त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचं मन जर दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस यांनी म्हटलंय। प्राजक्ताबाबतच्या वक्तव्यावर धस यांनी माफी मागितली आहे। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। आता एक मोठी बातमी बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। देशमुख यांच्या पत्नीचा संताप अनावर झालाय। मला असं वाटतं की मीच कुणाकुणाला मारून येऊ, मला वेदना सहन होईनात अशी संतप्त भावना देशमुख यांच्या पत्नीनं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समोर व्यक्त केली। आता असं अक्षरशः मला तर वाटतंय की मी जाऊन कुणाला मारून येऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही। काय केलं होतं आम्ही इतकं पाप ते आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज। मला डायरेक्ट मला शासनाने सांगावं मी जाऊन त्याला सगळ्यांना मारून येईन इतकी माझ्यात हिंमत वाटायली आता मला। आता असं अक्षरशः मला तर वाटतंय की मी जाऊन कुणाला मारून येऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही। काय केलं होतं आम्ही इतकं पाप ते आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज। मला डायरेक्ट मला शासनाने सांगावं मी जाऊन त्याला सगळ्यांना मारून येईन इतकी माझ्यात हिंमत वाटायली आता मला। फोन केला मी जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे सध्या भेटणार नाही असला। देव सगळ्या एखाद्या वेळेस आयगाई करेल पण माझ्या माणसानं काही सध्या आयगाई केली नाही। आणि नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याकडे कटाक्षानं लक्ष देऊन इंद्रायणीच्या स्वच्छतेचा प्रस्ताव केंद्राकडूनही शक्य तितक्या लवकर मंजूर करून घ्यावा, तसंच प्रक्रिया न करता सांडपाणी नदीमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली। पवईवरून कांजूरमार्गच्या दिशेनं जाणारी बेस्ट बस मध्येच बंद पडल्यानं विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे काही प्रवाशांनी लिंक रोडवरून पायी प्रवास करताना ते दिसले। विक्रोळीतील कन्नमवार नगरात झपाट्यानं इमारतीचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान इमारतीवरून दगड, बांबू आणि इतर वस्तू झोपडपट्टी परिसरात पडतायत। त्यामुळे परिसरातील घरांना तडे जाऊ लागल्यानं दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईत बऱ्याच ठिकाणी बांधकामं सुरू असल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे। ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता सर्वात खराब असेल अशा ठिकाणीच बांधकाम येत्या 24 तासात पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले। 175 ठिकाणी पालिकेनं वर्क स्टॉप नोटीस बजावली आहे।
नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून वेण्णा लेकमध्ये पर्यटक बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला बच्चू कडू कोर्टात आव्हान देणार आहेत। अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ब्राह्मणवाडा थडी या मतदान केंद्रावर झालेल्या मतदानावर आक्षेप घेत बच्चू कडू न्यायालयामध्ये जाणार आहेत। मुंबईतील एका तरुणानं चतुराईनं आपल्या पाळीव कुत्र्याचा वापर करून डिजिटल स्कॅमरलाच गंडवलं। एका स्कॅमरनं पोलीस कर्मचारी असल्याचा बनाव करत तरुणाला व्हिडिओ कॉल केला, मात्र तरुणानं हुशारीनं हा कॉल हाताळला। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गोरक्षणासाठी पुण्यामध्ये महाआरती करण्यात आली। मंत्री भरत गोगावले यांनी अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी शनिदेवाला तैलाभिषेक करत राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी साकडं घातलं। हिंगोली गोळीबार प्रकरणातील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यानं केलेल्या गोळीबारात त्याची पत्नी आणि मेहुण्याचा मृत्यू झाला होता। दरम्यान गंभीर जखमी असलेल्या सासूचाही मृत्यू झाला असून मुलगीवर उपचार सुरू आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे गुढे परिसरातील शेवग्याच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। फांद्या तुटून पडल्यानं फुलांची गळ झाली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जळगाव तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचं उत्खनन करून विनापरवाना वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आरोपींकडून मुद्देमाल जप्त केला। एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषाचं आयुष्य 17 मिनिटांनी आणि महिलेचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होतं, असा निष्कर्ष युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन विद्यापीठानं एका पाहणीतून काढलाय। ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या वतीनं ULCनं ही पाहणी केली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना त्यांच्या संरक्षणासाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। तसंच 31st निमित्तानं चालणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत। नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ले अभयारण्य किंवा शहरातील टेकड्यांवर जाऊन करायची अनेकांची इच्छा असते, मात्र वन विभागाकडून तशी परवानगी नाहीये। त्यामुळे कुणीही अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागानं दिलाय। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारे तसंच पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होते। हे लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमातर्फे आज अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांची गैरसोय टळू शकेल। मुंबईतल्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। यावेळी तातडीनं TDRF जवानांनी दाखल होत या सर्वांची सुखरूप सुटका केली। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी व्यावसायिक अर्शद खान अखेर 7 महिन्यांनी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय। लखनौ येथून त्याला अटक केली असून या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पनवेल परिसरातील मंजुश्री पटवर्धन युनिक सोल्युशन हे कस्टमचं गोडाऊन फोडून इथे चोरी करण्यात आली होती। पनवेल पोलिसांनी चोरीचा त्या दिशेनं तपास केला आणि अवघ्या 48 तासात चोरीला गेलेला माल हस्तगत केलाय। तब्बल 1,80,00,000चा माल या गोडाऊनमध्ये होता। कल्याण शिळफाटा रोडवर एका कारनं अचानक पेट घेतला। सुदैवानं या कारमधील सर्वजण वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। आगीचं कारण अस्पष्ट असून या आगीमुळे हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। खासगी बस चालकांनी कोकणात गोव्याला जाणाऱ्या खासगी बस भाड्यामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे। त्यामुळे मुंबई ते गोवा खासगी बसच्या भाड्यानं सोमवारी दिल्लीच्या भाड्याशी स्पर्धा केली। इतर वेळेस वातानुकूलित शयनयान गाडीचं मुंबई ते गोवा 1,000 रुपये असणारं तिकीट 3,000 ते 5,000 रुपयांना विकलं गेलं। नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार आहेत। विविध सण उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे जानेवारीमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांनी कामाचं नियोजन करून घ्यावं असं सांगण्यात आलंय। अनियमितता नियमभंग आदींचा ठपका ठेवत बँकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये दुप्पट वाढ केली तरी बँकांविषयी येणाऱ्या तक्रारी कमी झालेल्या नाहीयेत। बँका आणि वित्तीय संस्थांविरुद्धच्या ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी वाढत आहेत, असा अहवाल RBIनं दिलाय। सोयाबीनला अद्यापही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचं चित्र आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। वाशिम आणि अमरावती बाजारात सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली। सोयाबीनला कमीत कमी 3,700 रुपयांपासून 4,450 रुपयांपर्यंत दर मिळाला।
अहमदनगर जिल्ह्यामध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून 2600 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यामध्ये जवळपास 2 लाख क्विंटल होऊन अधिक कांद्याची आवक झाली आहे आणि कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता एक सविस्तर बातमी. 7व्या वर्षाला निरोप देत असताना इस्रो मोठ्या कामगिरी करते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 2 उपग्रहांचं प्रक्षेपण होत आहे. PSLV C60 रॉकेटच्या मदतीनं हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट असं या मोहिमेला नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत SDX-01 आणि SDX-02 हे 2 उपग्रह अंतराळात प्रस्थापित केले जाणार आहेत. या मोहिमेतून इस्रो पहिल्यांदाच 2 उपग्रहांना एकत्र आणण्याची आणि अवकाशात जोडण्याची आपली क्षमता सिद्ध करेल. 2035 पर्यंत भारत स्वतःचं अंतराळ स्थानक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं इस्रोची आजची मोहीम अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. दोन्ही उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यापासून या उपग्रहांच्या माध्यमातून अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होणार आहे. या यशस्वी प्रयोगानंतर अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे. या यशानंतर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारा भारत हा जगातील 4था देश ठरणार आहे. इस्रोचं हे मिशन नेमकं काय आहे आता ते देखील आपण समजून घेऊयात. इस्रोच्या या मिशनचं नाव आहे स्पॅडेक्स मिशन, म्हणजेच स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. या मिशनमध्ये PSLV C60 मधून 2 छोटे यान सोडण्यात येतील आणि 2 उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी हे जोडण्यात येणार आहेत. अंतराळातच उपग्रहांना वेगळं देखील करण्यात येणार. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून डॉकिंग आणि अनडॉकिंगची चाचणी करण्यात येईल. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया त्यामुळे तयार होणार आहे. तर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारा भारत हा जगातील 4था देश त्यामुळे ठरणार आहे. आता हे नेमकं स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट काय आहे आपण ते देखील जाणून घेऊयात. 2 उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आणि या 2 उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्यात येणार. अंतराळातच उपग्रहांना वेगळं देखील करण्यात येणार. जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यापासून डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या चाचण्या इथे सुरू होतील. तर भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया त्यामुळे तयार होईल. तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारा भारत हा जगातील 4था देश त्यामुळे ठरणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येच्या यात्रेला जेजुरीमध्ये सुरुवात झाली आहे. यावेळी सनई चौघडे यांच्या निनादात यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष जेजुरीमध्ये होतोय. तब्बल 5 लाखांहून अधिक भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांसह आमदारांसोबत मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला. आमदार झालो तरी मी सर्वसामान्य जनतेचा भाऊच राहणार असं वक्तव्य यावेळी शिरसाट यांनी केलं. पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत गाजवणाऱ्या बकासूर बैलाचा मुळशीतील पिरंगुट गावात श्री शिवराय पुरस्कारानं गौरव करण्यात आला. बैलाची पूजा करून मिरवणूक काढत बैल मालकाला गदा देऊन गौरवण्यात आलं. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाचं बोरिवली बाजूकडील भूसंपादन रखडलंय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या जागेचं भूसंपादन अद्यापही अपूर्ण असल्यानं या बाजूकडील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. वर्षभरात चंद्रपुरात वाघ आणि बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला असून मानव आणि वन्यजीव संघर्षात 29 लोकांचा बळी गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत 20 वाघांचा 17 बिबट्यांचा मृत्यू झालाय. यवतमाळच्या शासकीय धान्य गोदाम येथील हमालीचे कंत्राट रद्द केल्यानं कंत्राटदाराच्या मुलानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान संबंधित तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
UDAS प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसंच इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणीसाठीची मुदत 28 डिसेंबर रोजी संपली आहे. मुंबईमधील 8,27,571 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. आरटी अंतर्गत विद्यार्थी नोंदणीला जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 2,300 शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. मुंबईमध्ये ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाईकची वेडीवाकडी धोकादायक वळणं यामुळे नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत 11 दिवसात 672 ई-बाईक जप्त करण्यात आल्या. अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पर्यावरणपूरक प्रवासाला पसंती वाढते. या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणारे तब्बल 62% प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढून प्रवास करतात. गेल्या 8 दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान, गारठ्यासह उबदार वातावरण अनुभवायला मिळत होतं. त्यामुळे पिकांवर देखील प्रभाव जाणवत होता. मात्र आता यात बदल होऊन पुन्हा थंडी जाणवण्यास सुरुवात होणार असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2024 मध्ये 60 मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यामुळे 162 रुग्णांना जीवदान मिळालेलं आहे. गेल्या वर्षीच्या 2023च्या तुलनेमध्ये 10 मेंदूमृत अवयवदान वाढलं असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीनं दिली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडमध्ये पोपटीच्या पार्टी रंगू लागलेल्या आहेत. रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध असून त्या बाजारात येण्यास आणखी वेळ लागणार आहे. मात्र पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा बाजारात आल्या असून त्याचा भाव वाढलाय. या शेंगा 90 ते 100 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. नववर्षाचं स्वागत करताना पुण्यातील काही रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसंच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात एकूण 1,542 क्विंटल तुरीची आवक झाली होती, ज्यात 669 क्विंटल लाल आणि 436 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक झाली होती. लाल तुरीला वाशिम बाजारामध्ये कमीत कमी 7,000 ते सरासरी 7,200 इतका दर मिळालाय. तर मेहकर इथे कमीत कमी 6,000 ते 7,000 आणि चाळीसगाव इथे 6,200 ते 6,851 असा दर मिळाला. हिवाळा आला की नागरिकांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे वेध लागतात. सध्या पुणेच्या पिंपरी फळ बाजारात स्ट्रॉबेरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून बाजारात 200 रुपये प्रति किलो दरानं स्ट्रॉबेरीची विक्री होतीये. लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींची आधार जोडणीच्या माध्यमातून संख्या वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या 2,52,00,000 पोहोचली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत मुंबईमध्ये यापुढे नवीन व्यावसायिक RMC प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाहीये. तसंच सध्या कार्यान्वित असलेले RMC प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. विदर्भ, खानदेश, कोकण आणि गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आलेली आहे. या विशेष रेल्वेगाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. तर या रेल्वेगाडीला सावंतवाडी रोड इथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतल्यानं हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल. स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावं. तसंच ते कोणत्याही राज्यातील असलं तरी सुद्धा त्यांना येथील दुकानात धान्य मिळायला हवं अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा बैठकीमध्ये प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे आणि या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सारख्या लक्झरी गाड्याही चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करणार असल्याची माहिती आहे. उत्तर भारतात जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडीची लाट थोडी कमी झाली असली तरी काश्मीर खोऱ्यामध्ये मात्र हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये पारा उणे 10 अंशांपर्यंत उतरलाय. हिमाचल प्रदेशातील काही भागात हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात पारा 34 अंशांवर पोहोचला होता आणि त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली. त्या अनुषंगानं सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरभरात 3,000 पोलीस अंमलदारांसह अधिकारी बंदोबस्तावर राहणार आहेत.
सत्तावर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पब, बार मालकांनी 1 दिवसाचा परवाना घेणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या MHT CETची विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यावर्षीच्या विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आज मध्यरात्रीपासूनच सुरू होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमासह अभिवादनाकरता अनुयायांनी यावं असं आवाहन विजयस्तंभ कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे.